हे गाइज वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आपल्याला माहिती आहे की मर्म हा टॉपिक किती जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. जेव्हा पण मर्म करायला गेलं की खूप सारे कन्फ्युजन्स असतात, खूप सारे टाइप्स असतात आणि कोणत्या टाइपनुसार काय लिहायचं हे कधी क्लिअरच नसते. म्हणून ह्या व्हिडिओज मध्ये आपण आता युट्यूब मध्ये एक शॉर्ट सिरीज म्हणू शकतो, ज्याच्यात एव्हरी वीक मध्ये मी फक्त एकच व्हिडिओ घेऊन येणार आहे विथ सेपरेट क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर मर्माचे 3 वेगळ्या टाईपनुसार क्लासिफिकेशन केलेले आहेत. तर ह्या आठवड्यात आपण मर्माचं वर्गीकरण षडंग अनुसार बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आठवड्यामध्ये अजून एक क्लासिफिकेशन बनवू आणि त्याच्यानंतर पुढे अजून एक. ओके, तर सगळ्यात आधी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन देऊन देते. मर्म बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मर्म म्हणजे काय असतात, व्हायटल पॉइंट्स असतात ज्यांच्यामध्ये मार लागल्यास आपल्याला मृत्यू वगैरे येऊ शकते. सो इथं आपण सगळ्यात आधी स्टार्ट करणार आहोत मर्माचे वर्गीकरण षड अंगानुसार. आता षडंग हा शब्दाशी तुम्ही खूप जास्त फॅमिलियर आहे, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आपण षडंगची व्याख्या सुद्धा बघितलेली होती स्टार्टिंगच्या याला शरीरोपक्रमनीयमध्ये. ओके, तुम्ही जाऊन तिथं बघू शकता षडंग म्हणजे काय. षडंग म्हणजे बेसिकली द्वेबाहू, द्वेसक्तिनी, शिरो, ग्रीवम आणि अंतराधिरिती. ओके, दिस आर द 6 पार्ट्स. काय काय होते, द्वेबाहू कोण आहे, 2 बाहू आपले 2 हात, करेक्ट. द्वेसक्तिनी, द्वेसक्तिनी म्हणजे 2 पाय. शीर, ग्रीवा आणि अंतराधिरिती म्हणजे मध्य शरीर. आता युजली शिरोग्रीवम एकातच कन्सिडर होतो, तर म्हणून 2, 4, 5 आणि 6 असं कन्सिडर करतात ते. ठीक आहे, आता आपण बघूया. आता यांचा काउंट इम्पॉर्टंट आहे. मर्म टोटल किती आहे, 107. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आठवण राहिलं पाहिजे, एमसीक्यू साठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. परत मर्माचे वर्गीकरण तुम्हाला नंबर सहित तुम्हाला 10 मार्काला सुद्धा विचारले जाऊ शकतात. तुमची जी फर्स्ट बॅच होती नवीन पॅटर्न नुसार, त्यांना हाच क्वेश्चन आलेला होता की सगळ्या टाईपचे लिहायचे होते प्लस विथ द अमाउंट ऑफ नंबर्स. तर शाखामध्ये टोटल किती आहे, 44. हा नंबर कसा आला हे आपण पुढे बघणार आहोत, पण काय लर्न करायचंय, शाखामध्ये टोटल किती आहेत, 44. 44 कसे, तर एका हाताला 11, दुसऱ्या हाताला 11, एका पायाला 11, दुसऱ्या पायाला 11, असे टोटल किती झाले, 44 शाखामध्ये. ओके, याच्यात 2 हात पण आले आणि 2 पाय सुद्धा आलेले आहेत. त्यानंतर मध्य शरीर. आता जे मध्य शरीर आहे त्याला त्यांनी किती पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे, उर, उदर आणि पृष्ठ. उर म्हणजे ॲब्डॉमेनचा, चेस्टचा रिजन, उदर म्हणजे ॲब्डॉमेनचा रिजन आणि पृष्ठ म्हणजे बॅकचा रिजन. आता टोटल किती आहे, 9 + 3 + 14 म्हणजे टोटल 26. आणि शीर आणि ग्रीवामध्ये 37 मर्म आहे. शीरमध्ये 23, ग्रीवामध्ये 14. हे तुम्हाला काउंट लर्न राहिले पाहिजे. ओके, किती लर्न करायचंय, 44, 26 + 37 = 107. कसे आले, कोणत्या पार्ट मध्ये कोणते किती आहे हे तुम्हाला लर्न असायला पाहिजे. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. सगळ्यात आधी आपण ऊर्ध्व शाखागत मर्म पाठ करूयात. आता बघा, मी तुम्हाला लर्न काय करायला लावती, कारण की मर्म खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 15-20 मार्काला नॉर्मली तर नसेल, म्हणजे कोणी देत नाही, राईट. मर्म तुम्ही विचार करू शकता, आतापर्यंतचा आयुर्वेदामधला सगळ्यात जास्त मार्काचा टॉपिक कोणता आहे, तर तो फक्त मर्म. मर्म सोडायचा नाहीये, खूप इझिली लर्न होऊन जाईल, एवढं डोकं किंवा गणित लावण्याची गरज नाहीये. ओके, तर आपल्याला पहिले ऊर्ध्व शाखागत मर्म लर्न करायचे. खूप इझी आहे ऊर्ध्व शाखागत मर्म. आता जर तुम्ही हे लर्न केले तर तुमचे अधो ऑटोमॅटिकली होऊन जातात. फक्त 2, जास्तीत जास्त 4 मर्मांमध्ये चेंजेस आहेत, बाकी सेम टू सेम आहे, सिक्वेन्स सुद्धा सेम आहे. ओके, सगळ्यात आधी काय, शिप्र. शिप्र मर्म कुठे आहे हे तर तुम्हाला सिक्वेन्स मध्ये लर्न करा. आपण इथून ते इथपर्यंत जाऊ, तुम्ही पण माझ्या सोबत पॉइंट आउट कराल, तुम्हाला लर्न होऊन जाईल. सगळ्यात आधी शिप्रमर्म. शिप्रमर्म इथे आहे, माझ्या सोबत चला. शिप्र, शिप्र नंतर तलहृदय, एकदम सेंटर मध्ये जो आहे तो तलहृदय. शिप्र, तलहृदय. त्यानंतर कुर्चमर्म, एकदम थंबचा खाली.
त्यानंतर कुर्च शीर मर्म आपल्या ह्या वाला जॉईंटचा वरती, त्यानंतर मणिबंध मर्म, त्यानंतर इंद्रबस्ती मर्म, त्यानंतर कर्पूर मर्म, त्यानंतर अनिमर्म, त्यानंतर उर्वी म्हणण्यापेक्षा उर्वी जो शब्द आहे तो आपण पायाला वापरतो, इथे तुम्ही बहावी म्हणा त्याला, बहावी, कारण की बाहूवरून तुम्हाला बहावी हा शब्द लक्षात राहील, बहावी मर्म. त्यानंतर काय आहे, लोहिताक्ष मर्म. आता लोहिताक्ष मर्म इथं आहे अंडर मध्ये, लोहिताक्ष मर्म, आणि लास्ट मध्ये कक्षाधर मर्म. इझी, तुम्ही हातावरती लर्न केला, जर तुम्ही हातावरती तुमचं लर्न झालं सेम फॉर्मॅट मध्ये पायावरती, फक्त नाव चेंज आहे. परत माझ्यासोबत लर्न करायचं, आपल्याला रट्टामारपणा करायचा नाहीये, आपल्याला बेसिकली कोणता मर्म कुठे त्याच्यावरून पाठ करायचंय, इझिली होऊन जाईल. 1 2 3 स्टार्ट माझ्यासोबत. सगळ्यात आधी काय, शिप्र, तलहृदय, कुर्च, कुर्चशीर, मणिबंध, इंद्रबस्ती, कर्पूर, इकडे काय होतं आणि, इथं बहावी, बहावी नंतर काय होतं, लोहिताक्ष, अंडर मध्ये होतं लोहिताक्ष, आणि इथं होतं कक्षाधर. मी जिथं पॉइंट करते त्या पॉइंट्स वरती मार्क करा, एकामेकाच्या हातावरती मार्क करा, पण ते काही ट्रिक बनवण्यापेक्षा ह्या फॉर्मॅट मध्ये जर तुम्ही बॉडीवरती लर्न केले तर खूप जास्त इझी होईल. ओके, इझी आहे. ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे, काय मी तुम्हाला पोझिशन सुद्धा सांगितलेले, जर तुम्ही इथं नीट बघितले तर. हे काय आहे, हा तलहृदय, हा शिप्र, परत हा वाला मणिबंध, यांनी बरोबर दिलेलं नाहीये, बट ठीक आहे, तुम्हाला मी ऑलमोस्ट सिक्वेन्स सांगितलेलं आहे, इथं त्यांनी दिलेलं आहे कुर्च शीर. त्यानंतर हा बहावी, हा उर्वी, हे कर्पूर संधी, कक्षाधर पण दिसत नाहीये. ठीक आहे, आता याच्यात एवढे सिक्वेन्शियली नसेल तरी तुम्ही बॉडीवरती पूर्ण सिक्वेन्शियली मार्क करू शकता. नेक्स्ट, हे टोटल किती आहे, 22. आता तुम्ही म्हणाल 22 कसे, एका हातामध्ये 11, दुसऱ्या हातामध्ये 11, तर झाले किती, 22. आता यांचे फंक्शन्स काय आहे, कसे आहेत, हे तुम्हाला नंतर आपण आमच्या साईट वरती जे व्हिडिओज आहेत, जे ऍप वरती व्हिडिओज आहेत, तुम्ही जाऊन व्हिजिट करा, त्याच्याबद्दल डिटेल मध्ये माहिती असणार आहे. त्यानंतर घ्यायचे आपल्याला अधोशाखाचे मर्म. आता तुम्ही मला म्हणाल की मॅम तुम्ही आम्हाला लर्न का करत आहेत, नाही येणार पेपरमध्ये. जर बाय चान्स तुम्हाला एक्झाम मध्ये असा क्वेश्चन आला, तलहृदय मर्म स्पष्ट करा 5 मार्काला, तर तुम्हाला लिहावं लागेल की तलहृदय हा कोणत्या क्लासिफिकेशन नुसार कोणता मर्म आहे, तुम्हाला मेन्शन करावं लागेल की शाखागत नुसार तो अधोशाखागत मध्ये पण आहे आणि ऊर्ध्व शाखागत मध्ये पण आहे. परत तुम्हाला हे पण मेन्शन करावं लागेल की तो माउंटचा प्रकार आहे की स्नायू प्रकार आहे का सल्ला प्रकार आहे. परत तुम्हाला हे पण सांगावं लागेल की तो सध्या प्राणहर आहे की कालांतर प्राणहर आहे. तर हे सगळं पाठ करायचं, हेच सिक्वेन्स आहे. आता 1-2 ठिकाणी ट्रिक बनवलेली चालते, सगळ्याच मर्माला तुम्ही ट्रिक बनवू शकत नाही, आणि अधोशाखागत अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून तुम्हाला ते पाठ करायलाच पाहिजे, अधो आणि ऊर्ध्व. ठीक आहे, आता याच्यात पण सेम सिक्वेन्स आहे. जर तुम्ही बघितलं तर शिप्र आता बॉटमला असणार आहे पायाला, बघा इथं शिप्र, हे दिस इज शिप्र, तलहृदय, त्यानंतर कुर्चशीर, त्यानंतर मणिबंध, दिस इज मणिबंध. सॉरी, आता तिथं मणिबंध होतं तर मी तुम्हाला म्हटलं होतं इथं नाव चेंज होईल, इथं मणिबंधचं काय झालंय, गुल्फ, कारण की तिथं काय असते, गुल्फ संधी असते, त्यावेळेस काय होती, मणिबंध संधी. मणिबंध म्हणजे व्रिस्ट जॉईंट, गुल्फ म्हणजे अँकल जॉईंट. ठीक आहे, त्यानंतर इंद्रबस्ती, आता इंद्रबस्ती यांनी मार्क नाही केलंय, बट इथे इंद्रबस्ती मध्ये पाहिजे होतं. ठीक आहे, त्यानंतर दिस इज जानू. जानू, आता तिथं काय होतं, कर्पूर होतं, कर्पूर म्हणजे काय, तर एल्बो जॉईंट. जानू म्हणजे काय, तर नी जॉईंट. ठीक आहे, त्यानंतर आणि आपण बघितलं होतं, हे आणि आहे, हे उर्वी आहे, हे लोहिताक्ष आहे. परत मी तुम्हाला सांगितलं होतं लोहिताक्ष कुठे असणार आहे, अंदरच्या साईडला असणार आहे, आणि इथं जे जॉईंट असणार आहे ते काय असणार आहे, विटप. तिथं काय होतं, कक्षाधर. तिथं काय होतं, कक्षाधर, इथं काय, विटप. आता तुम्ही म्हणणार का, कारण की तिथं कक्षा संधी होती म्हणून तिथं कक्षाधर म्हटलं होतं, इथं विटप संधी आहे म्हणून विटप.
डिफरन्स संधींमुळे आलाय. तर तुम्ही बघू शकता हार्डली 3 ठिकाणी तुम्हाला डिफरन्स आहे. बाकी अधो आणि ऊर्ध्व शाखागत मर्म अगदी सेम आहेत. तुम्हाला काय लर्न करायचंय तर फक्त हे सिक्वेन्स लर्न करायचंय. काय? क्षिप्र, तलहृदय, कुर्च, कुर्च, शीर, त्यानंतर मणिबंध, मणिबंध नंतर इंद्रबस्ती, इंद्रबस्ती नंतर कर्पूर आणि बहावी, लोहिताक्ष आणि शेवटी कक्षाधर. सेम सिक्वेन्स मध्ये तुम्ही हे पण लिहू शकतात. हे किती आहे टोटल? हे पण 22च आहेत. आता नेक्स्ट बघूया आपण. आता मध्य शरीराचे मर्म इझी आहे. आता हे तर अजून लर्न करायला सोपे. मला मला असं वाटतं की जेवढे पण स्टुडंट असतात तुम्ही एवढे फोकस्ड असतात की आम्हाला काहीतरी निमोनिक घेऊन लर्न करायचंय की तुम्ही ते बघतच नाही की ते किती इझी आणि तुम्ही त्याला बॉडीवरच आठवून ठेवू शकता आणि तुम्हाला निमोनिकची सुद्धा गरज नाहीये. आपण जे ऍनट बद्दल बघतोय ते मॅक्झिमम तुमच्या बॉडी बद्दलच आहे. मग तुम्हाला का निमोनिक्सची गरज पडते ना? तुम्ही नॉर्मली पण तर त्यांना लर्न करण्याचा प्रयत्न करू शकता, राईट? तर म्हणून आपण हा ट्रिक घेतोय. मध्य शरीराचे मर्म मध्ये सगळ्यात आधी आपण बघितलं होते 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलंय. उर, उदर आणि पृष्ठगत. सगळ्यात आधी बघू आपण उरगत. उरगत किती आहे? 9. 9 कोणकोणते? हृदय. सगळ्यात आधी हृदय इथं. आता स्तनमूल आणि स्तनरोहित 2-2. स्तनमूल जे असतात ते स्तनांच्या 2 अंगुली वरती असतात आणि 2 अंगुली खाली असतात आणि स्तनरोहित जे असतात ते स्तनांच्या 2 अंगुली वर असतात. तुम्ही फक्त बॉडीवरती मार्किंग करू शकता. स्तन घ्यायचे, त्याचे 2 अंगुलीवरती. स्तन म्हणजे काय? एक्झॅक्टली निपल्सच्या पॉइंट घ्यायचा. त्याच्या 2 अंगुलीवरती जे असतील ते असणार स्तनरोहित आणि 2 अंगुली खाली जे असतात ते असणार स्तनमूल. शब्दातच दिलेले. हृदय तुम्हाला माहिती आहे. स्तनरोहित आणि स्तनमूल सुद्धा पाठ झालेलं आहे. आता जे अपस्तंभ आणि अपलप असते ते युजली विचारत नाही एक्झामला, पण अपस्तंभ विचारलं तर ते इथे असतात चेस्ट रिजनला आणि अपलाप विचारलं तर इथे असतं. ते जुगुलर वेन जी पास होत असते आपली त्याच्या 2 साइडला असतात. अपस्तंभ इथे असतात. मला माहिती नाहीये मी म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी सांगते. अपस्तंभ इथे असतात आणि अपलप इथे असतात. हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर उदर. उदरचे मर्म तर तुम्हाला माहितीच आहे. गुदच्या ठिकाणी असणार, बस्ती ब्लॅडरच्या ठिकाणी असणार, नाभी अंबिलिकसच्या ठिकाणी असणार. हे तुम्हाला माहिती आहे. याच्यात काय एक्सप्लेन करण्यासारखं होतं, काय ट्रिक करण्यासारखं होतं का? काहीच नव्हतं. उरगत मर्माची सुद्धा तुम्हाला पोझिशन माहिती आहे. आता जेवढे पण इथले मर्म आहे तर तुम्ही ते ऑटोमॅटिकली उरगत मध्ये लिहिताल. तुम्हाला कोणाला सांगायची गरज पडणार आहे का? नाही. इझी. त्यानंतर पृष्ठगत. पृष्ठगत जे मर्म आहेत ते थोडेफार तुम्ही स्किप केले तरी चालतील, कारण की नॉर्मली पृष्ठगत मर्म एक्झाम मध्ये विचारत नाही. पण जर विचारलं तर एक्झॅक्टली मी सांगते. तुम्हाला अंश आणि अंश फलक तर माहिती असेल. अंश इज कॅप्युला बोन. तर हे झाले अंश. इथले जे असतील ते असणार अंश आणि एक्झॅक्टली त्याच्या जे खाली असतील ह्या पोझिशन्सला तर ते असतात अंश फलक दोन्ही साईडला. ठीक आहे. ते असतात अंश आणि अंश फलक. आता ते बॉटम बॉटम जाता जाता अजून त्याची पोझिशनिंग आहे. इथं मला जर भेटलं तर मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. आपण अंश बघितला. अंश इथं असणार अंश एकदम टॉपला आणि खाली असणार थोडेसे अंश फलक. त्यानंतर आपण बघूया आधी नितंब. नितंब बटक रिजनला असणार. दीज आर नितंब. त्यानंतर असणारे बृहती. दीज आर बृहती. ठीक आहे. त्यानंतर असणारे काय काय राहिलं आपलं? पार्श्वसंधी, कुकुंदर आणि कटिका तरुण. हे कटिका तरुण. जे कमरेला असणार ते काय असणार? कटिका तरुण. हे जे वरती असणार आहे त्याच्या हे आहे पार्श्वसंधी म्हणजे मागची संधी. आणि लास्ट जे आपलं राहिलंय ते आहे कुकुंदर. हे आहे कुकुंदर. ठीक आहे. खूप इझी आहे ते. आता ते बॅग मध्ये तुम्हाला दिसत असेल. सगळ्यात आधी अंश, मग अंश फलक, मग बृहती, मग हे काय होते? पार्श्वसंधी, मग कटिका तरुण, मग त्याच्यानंतर काय आलं? कुकुंदर आणि मग नितंब. नितंब इज बटक रिजन. ते आपण नाही ते भरपूर याच्यात नसतात. आपले नितंब पे प्रस्थान की नितंब आणि बटक रिजन त्याच्यावर आपण बसतो. ओके. इझी होते. काही लर्न करण्यासारखं आहे यात. सिक्वेन्स मध्ये तुम्हाला फक्त लर्न करायचंय. तुम्हाला काही ट्रिक बनवण्याची गरज नाही आहे. कारण एक्झाम्स मध्ये ऍज फार एज माझा एक्सपिरियन्स आहे मुलं जे आहेत ते ट्रिक विसरून जातात. हे एकूण 26 याची संख्या सुद्धा महत्वाची आहे. मुलं जे आहे ते
विसरून जातात संख्या. आता याच्यात मी डिटेलमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. हे बघा गुदनाभी वस्तीचं पण आहे. त्यानंतर हे बघा स्तनरोहित, स्तनमूल, अपलंप आणि उपलाप पण दिलेले आहेत. हे बघा इथे क्लिअरली विजिबल आहे सगळे. ठीक आहे. त्यानंतर आपण येऊया, इथं पण बघा नितंब, पार्श्वसंधी, कुकुंदर, कटिका तरुण आणि गुदमर्म पण आहे. इंद्रवस्ती, गुल्फ, जानू आणि आता बघा काही काही पुस्तकनुसार काही काही चेंजेस असू शकतात. सो एवढा स्ट्रेस घेऊ नका. पोझिशन्स माहिती असलं पाहिजे, सिक्वेन्स माहिती असला पाहिजे. नेक्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट शीरमर्म आणि ग्रीवामर्म. ग्रीवामर्म खूपच सोपी आहे, तर आपण आधी शीरमर्म करूया. शीरमर्म पण नुसतं पोझिशन्स वरून तुम्ही लिहू शकतात. व्हेरी सिम्पल. सगळ्यात पहिला काय अधिपती. अधिपती सेंटरला आहे बॅकला. दिस इज अधिपती. खतम. एकच आहे अधिपती. त्यानंतर अपांग. अपांग कुठे? हे दोन्ही डोळे आहेत ना यांच्या साईडला. दिस इज अपांग. हे जे दिसते हे अपांग मर्म आहे. हे दोन्ही डोळ्यांच्या साईडला. अधिपती अपांग. ठीक आहे. त्यानंतर आवर्त. आवर्त. आवर्त कुठे आहे तर मी तुम्हाला ते पण दाखवते. हे वाले जे मर्म आहे ते आवर्त आहे. जे आपले आयब्रोजच्या टिप असतो, टिपच्या एक्झॅक्टली वरती ज्यांची पोझिशनिंग असते ते असते आवर्त मर्म. ओके. त्यानंतर शंख. शंख जे आहे, शंख मर्म आपले टेम्पोरल बोन्स, त्यांना शंख म्हणतात. तर त्या बोन्सकडे जे असतात ते आहे आपले शंख मर्म. त्यानंतर स्तपनी. सो हा आहे आपला स्तपनी. सेंटर मध्ये बघा शूट करतात तो पोझिशन स्तपनी. ठीक आहे. त्यानंतर उत्तक्षेप. उत्तक्षेप हा आहे पोझिशन. हे पण शूटिंगचा पोझिशन आहे. पिक्चर्स मध्ये बघितलं असेल बघा, ते कानाच्या एक्झॅक्टली वरती किंवा शंखमर्माच्या ठिकाणी किंवा स्तपनीच्या ठिकाणी मारतात, कारण की ते कसे मर्म घातवाले पॉइंट्स आहेत. तिथं मारलं की मृत्यू होणारच. ठीक आहे. त्यानंतर सीमंत. सीमंत 5 आहे. आता सीमंत डिफरंट आहे. ते जेवढे पण बॉडीमध्ये सुचर्स असतील, सॉरी बॉडीमध्ये नाही स्कल मध्ये सुचर्स असतील, त्याला आपण त्यांनी सीमंत म्हटलेलं आहे. त्यानंतर फनामर्म. फनामर्म ह्याच्यात आता फनामर्म त्यांनी सांगितलेलं नाहीये, बट इट्स ओके. विदुर मर्म मागे असतात. नाही, विदुर मर्म हे असतात. दिस आर विदुर मर्म. आणि हे जे 4 आहेत हे शृंगाटक मर्म आहे. इझी होते. काहीच काहीच करायचं नाहीये. तुम्हाला पोझिशन्स माहित असली की तुम्ही ऑटोमॅटिकली ते मर्म लर्न करू शकता. परत घेऊया. अधिपती माहिती मागे, अपांग इथे, आवर्त आयब्रोजच्या वरती, शंख टेम्पोरल बोन्सच्या ठिकाणी, स्तपनी मध्ये एक, उत्तक्षेप कुठे होते? कानाच्या थोडा वरती. त्यानंतर सीमंत तर सुचर्सलाच म्हणतात. फनामर्म इथे सांगितलेलं नाहीये त्यांनी. इट्स ओके. फनामर्म ओके, इथे सांगितलेलं आहे हे फनामर्म. देन विदुर. विदुर मी तुम्हाला सांगितले कानाच्या खाली असतो तो विदुर मर्म. त्यानंतर शृंगाटक. हे जे 4 असतात त्यांना आपण काय म्हणतो? शृंगाटक. 4 आहेत ते नाकाच्या शेजारी, 2 वरती 2 खाली, शृंगाटक मर्म. ओके. इझी. हे एकूण किती आहे? 23. आता त्याच्यानंतर लास्ट इज ग्रीवा मर्म. खूप इझी आहे बघा. नीला, मान्या, मातृका आणि कृकाटिका 4च आहे. नीला 2, मान्या 2, कृकाटिका 8, सॉरी कृकाटिका 2, मातृका 8. आता नीला कुठे? 2 नीला 2 मान्या. हे कळलं? 2 नीला 2 मान्या. सेम पोझिशनला बॅकला असणारे आपली कृकाटिका. आणि मग इथे इथे जे वोकल कॉर्ड्सचे बेसिक कारण असतात त्याला त्यांनी मातृका सांगितलेलं आहे. 2 नीला आणि 2 मन्याच्या मागे इथे जे 4 असतात त्यांना त्यांनी मातृका सांगितलेलं आहे. ओके. हे टोटल किती असतात? 14 असतात. किती सिंपल होते. तुम्हाला काहीच करायची गरज होती का? हा वाला डायग्राम तर खूपच छान आहे. त्यांनी खूप छानपैकी त्याचं वर्णन केलेलं आहे. विटप, लोहिताक्ष, उर्वी आणि कुर्च शिर आणि प्लस हेडचे सगळे मर्म तिथं बऱ्यापैकी कव्हर झालेले आहे. फनामर्म पण दाखवलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बस आपल्याला एवढंच मर्माचा टॉपिक आज कव्हर करायचा होता. माझा पॉइंट असा आहे की तुम्ही एक्झाम मध्ये ट्रिक्स बनवल्यानंतर विसरून जाल, म्हणून माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जास्त ट्रिक्सवर फोकस न करता मर्माची पोझिशन्स वर फोकस करा. बिकॉज शाखागत मर्म म्हणजेच पोझिशनिंग वाले मर्म, आणि तुम्हाला का पोझिशन्स माहिती नाहीयेत का? खूप छानपणे माहिती आहे. सो फोकस ऑन दॅट. ओके.
त्यानंतर प्लीज डू विजिट आवर वेबसाईट. त्याच्यावरती आमची ज्युनियर्ससाठी विच इज द फर्स्ट इयर बॅच, त्यांच्यासाठी लक्ष्य बॅच म्हणून चाललेली आहे. प्लीज विजिट अस ऑन www.ayurvedmarathi.com. Thanks for watching the video. Have a nice day. Thank you.